चीजी स्टर फ्राय बेबीकॉर्न बनवू आणि चवीने खाऊ. नाव जरा कठीण वाटलं ना? थोडंसं आहे, पण पदार्थ एकदम सोपा आहे, टेस्टी आहे आणि बनवायला एकदम सोपा. तर काय करायचं? हे 5-6 बेबीकॉर्न आहेत, ते स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. नंतर त्यांचे असे तिरके तिरके तुकडे करून घेतले. तुकडे काय आपल्याला पाहिजे तसे आपण करूच शकतो की, पण तिरके तिरके तुकडे केले ना की दिसायला जरा छानच दिसतात म्हणून. त्यामध्ये थोडं पाणी टाकलं, मग चवीनुसार मीठ आणि थोडीशी हळद. काय असतं, बेबीकॉर्न जे असतात ना ते थोडेसे असतात कडक, त्यामुळे ते खायला सोपे व्हावे म्हणून थोडीशी उकळ काढून घ्यायची त्याला. म्हणून चवीनुसार मीठ टाकून घेतलं, म्हणजे अगदी पचपचित नको लागायला ना, त्यासाठी. तर ही बघायला उकळ आलेली आहे व्यवस्थित. छान उकळवून घ्यायचे आणि नंतर ते बाजूला करून घ्यायचे. काय होतं, स्वीटकॉर्न असतात गोड, आपण भाजून खाऊ शकतो, पण हे बेबीकॉर्न तसे नसतात, थोडेसे कडक असतात. त्यामुळे थोडा त्याला स्टिफनेस जायला पाहिजे ना, त्याचा कडकपणा, त्यासाठी उकळ मारावी. आता हे काढून घेतले व्यवस्थित. आता तुम्हाला सांगू का, हे असेच पण आपण खाऊ शकतो, पण आपल्याला असेच खायचे नाही आहेत. त्याची एक छोटीशी प्रोसेस आहे, ती केली ना की त्याची टेस्ट एकदम भन्नाट अशी लागते. तर ती टेस्ट कशी भन्नाट करायची ते पाहू. ह्या आता थोडीशी वाफ गेली आहे, तर मी काय केलं, पॅन ठेवला. पॅनमध्ये हे बटर टाकलं. आपल्याला पाहिजे तर आपण तूपसुद्धा टाकू शकतो, तेल टाकलं तरी पण चालेल, पण बटरला कसं एक छान असा मस्त स्वाद असतो म्हणून. आणि ह्या बटरवर हे फक्त स्टर फ्राय करायचे, म्हणजे नुसतेच परतायचे. त्यामध्ये ना कोणता मसाला टाकला, ना कोणती फोडणी टाकली, फक्त परतून घेतलेले आहेत. आता हे परतलेले जे बेबीकॉर्न आहेत ना, त्याला थोडीशी चव पण आणायची आहे. तर त्यासाठी काय टाकलं, चिली फ्लेक्स टाकलं, ऑरिगॅनो टाकलं आणि मिक्स हर्ब्स. हे आहेत इटालियन्स हर्ब्स सगळे, जे आपण पिझ्झासाठी वापरतो नाही का, ते सगळे टाकून घेतले. आणि चवीनुसार मीठ, थोडीशी काळी मिरीची पावडर पण टाकली आहे बरं का, तिखटपणासाठी. आपल्याला जर वाटलं ना तर थोडी हिरवी मिरची पण आपण टाकू शकतो बरं का. अशा पद्धतीने हे मस्त फ्राय करून घ्यायचे. आता सगळ्याला मसाला लागला आहे. मग हा चीज स्लाईस घेतला, त्याचे तुकडे केले. आता चीज स्लाईस नसेल, चीज क्यूब असेल तरीसुद्धा चालेल, मोझरेला चीज असेल तरीसुद्धा चालेल, फक्त त्याला चीजी टच द्यायचा आहे म्हणून. तर तुम्हाला सांगा, मला ही रेसिपी आवडली का? आणि आवडली असेल तर शेअर मात्र नक्की करा बरं का. आणि चॅनलला पहिल्यांदा आला असाल तर सबस्क्राईब करा. पण हो, त्या अगोदर माझ्या रेसिपी पण बघा. तुमचे काही सजेशन्स असतील तर ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि तुम्ही ही रेसिपी केली आहे का कधी, ते पण सांगा. मुलांना तळलेला वडापाव देण्यापेक्षा हे असं कधीतरी, म्हणजे वडापाव म्हणण्यापेक्षा, वडापाव मला पण आवडतो, पण नेहमी तेलकट देण्यापेक्षा हे असे स्टर फ्राय केलेले पदार्थ दिले ना तर त्यांनासुद्धा ते एकदम निरोगी ठेवतील. काय मग, माझं म्हणणं पटत असेल तर सबस्क्राईब करा. थँक्यू.